प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 5 जुलै 2026 रविवार। येणारा आवाज. अशी वेळ येत आहे की जे कबरेत आहेत ते सर्व त्यांची आवाज ऐकतील. योहान 5:28 स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा प्रभू आपल्याशी अनेक प्रकारे बोलतो. तो निसर्गाद्वारे. स्तोत्र 19:1 त्यांचे वचनाद्वारे. नीतिसूत्र 6:21-22 त्यांचे सेवकाद्वारे. येसाया 30:20 आणि 21 स्वप्रे व दृष्टांद्वारे. योएल 2:28 निरनिराळ्या भाषांद्वारे. येसाया 28:11 आणि इतर असंख्य मार्गाने बोलतो. इतकेच नव्हे तर तो स्वर्गातून असा आवाजही करू शकतो की मृतसुद्धा यांचे आवाज ऐकतील. लाजर 4 दिवस मेलेला होता तरी प्रभूने मोठ्या आवाजात हाक मारली, लाजर बाहेर ये. तेव्हा मृत्यू मनुष्य जीवित गोवून बाहेर आला. योहान 11:43 त्याचप्रमाणे त्यांनी याईराची मुलगी मृत्यूतून उठवली आणि म्हटले, मुली, मी तुला सांगतो, उठ. मार्क 5:41 त्याने नाईन गावातील विधवेच्या मुलालाही उठवले आणि म्हटले, तरुणा, मी तुला सांगतो, उठ. लूक 7:14 हे सर्व मेले होते, पण त्यांनी प्रभूचा आवाज ऐकला आणि जीवनात परत आले. इतिहासात असंख्य कोट्यवधी लोक मरण पावले आहेत. काही समुद्रात, काही आगीत, काही आजाराने, काही अपघातात आणि काही युद्धात मरण पावले. तरी ते कसेही मेले असले तरी बायबल सांगते आणि पृथ्वीच्या धुळीत झोपल्यापैकी पुष्कळ जण जागे होतील. काही आनंद जीवनासाठी आणि काही लज्जा व आनंद तिरस्कारासाठी. दानिएल 12:2 मनुष्याच्या पुनरुत्थानाचे स्वरूप ज्याने कोणत्याही आत्मिक स्थितीत हे जीवन सोडले यावर अवलंबून असेल. जे शेवटपर्यंत विश्वास राखत आणि प्रेमाने प्रभूशी जोडलेले राहतात, त्याने पहिल्या पुनरुत्थानाचा भाग मिळेल. शास्त्र सांगते, प्रभूची दृष्टीने त्यांच्या संतांचा मृत्यू मूल्यवान आहे. स्तोत्र 116:15 आणि तो शांततेत प्रवेश करील. ते आपल्या पलकावर विश्रांती घेतील. प्रत्येकजण आपल्या सरळ मार्गाने चालणारा असेल. येसाया 57:2 एक दिवस येईल जेव्हा तुतारी वाजले, मुख्य देवदूत आवाज करेल आणि प्रभू स्वतः स्वर्गातून बोलेल. त्यांची सामर्थ्यशाली आवाजाने मृत्यू उठतील. बायबल म्हणते, अशी वेळ येत आहे की कबरेत असलेले सर्व त्यांचे आवाज ऐकतील आणि बाहेर येतील. ज्यांनी चांगले केले ते जीवनाचे पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी वाईट केलेले ते न्यायाची पुनरुत्थानासाठी. योहान 5:28-29 देवाची लेकरांनो, स्वर्गातून येणारा आवाज सामर्थ्यवान आहे. तो जीवन देणारा आवाज आहे. मृत्यूनंतर त्यांचे आवाज ऐकण्याचा दिवस येण्यापूर्वी तुम्ही जीवित असताना त्यांचे आवाज ऐका. यांची पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात चला. पवित्र जीवन जगा. त्यांच्यासमोर नीतिमान लोकांसारखे प्रकाशमान व्हा. पुढील चिंतनासाठी वचन. त्यांची जखमामुळे तुम्ही बरे झाला आहेत. पहिली पत्र 2:24 आजचे बायबल वाचन. सकाळ आयुब 30:31 संध्याकाळ प्रसिद्धाची कृती 13:36 ते 52. धन्यवाद.